नवी मुंबईलगतच्या पनवेल शहरात भीषण पाणी संकट निर्माण झाले असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. वाढत्या उकाड्यात पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ठिकाणी टँकरसमोर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोरबे धरणाचं पाणी नवी मुंबईला नियमितपणे पुरवले जात असताना शेजारी असलेल्या पनवेलमधील नागरिकांना मात्र पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष आक्रमक झाले असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पालिका प्रशासनानं तातडीनं पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा 17 मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक हरीश केनी यांनी दिलाय. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत परिस्थिती त्वरित सुधारली नाही तर जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. नक्कीच या ठिकाणी ओवा कॅम्पला तर परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही बघत असाल कसे प्रत्येक घरासमोर ड्रम ठेवले आहेत इथल्या नागरिकांनी, कारण अतिशय वाईट 4-4, 5-5 दिवस या ठिकाणी पाणी येत नाही. आम्ही सिडकोशी आणि महापालिकेशी संपर्क साधला, ते सांगितलं का येत्या सोमवारी आम्ही काम चालू करतो आणि नवीन वाहिनी टाकून यांना वेगळा प्रेशरनी कसा पाणी देता येतील. परंतु हा पाणी तात्पुरत्या स्वरूपात आहे, कारण आज अरविंदजी म्हात्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही येत्या 17 तारखेला आंदोलन चालू केलेलं आहे की नवी मुंबईचा जो पाणी आहे आम्हाला नाही देत तर आम्ही तो आमच्या ताब्यात घेऊ. कारण हा जो मोरबे धरण होता, हा सिडको आणि महाराष्ट्र शासनाने जो सिडको क्षेत्र आहे, कामोठा, कलंबोली, तलोजा आणि नवी मुंबईचा क्षेत्र आहे, ह्यांनाच पाण्याची व्यवस्थेसाठी तो डॅम बांधला होता. परंतु त्यावेळी त्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबईच्या त्यांनी तो हा डॅम त्यांच्या महापालिकेला हस्तांतरण केल्यामुळे आम्ही या पाण्यासाठी मुकलेले आहोत. परंतु पाणी हा सर्वांचाच हक्क आहे पाण्यावर, त्याला कोणी बोलू शकत नाही की माझा आहे, कारण हा पाणी हा मूलभूत अधिकार आहे जगण्यासाठी या नागरिकांसाठी. आम्ही त्यांना विनंती केली, विरोधी पक्ष नेते साहेबांनी त्यांच्या महापौरांना विनंती केली, आयुक्तांना केली, सर्व ज्यांना मुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असो, कालच खासदार साहेब त्यांना काय आम्हाला पाणी द्या, कारण पनवेलची जनता ताणलेली आहे. आज बघत असता ओवा कॅम्पात ही परिस्थिती, तशीच परिस्थिती पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रात आहे. आणि आम्ही काय मागतो, आता 20 देता आम्हाला 30 दे, कारण आमचा हक्काचं 75 MLD पाणी आम्हाला खऱ्या अर्थाने नवी मुंबई महापालिकेने त्या मोरब्या डॅमने दिला पाहिजे. परंतु तरी सुद्धा आम्ही 30 MLD मारतो, काय त्या 30 MLD मध्ये आमची थोडी तरी ताण भागेल. परंतु हे हा सरकार असो किंवा मुंबई महापालिका, हे आमचा कुठलाही जो आमची मागणी मान्य करीत नाही. म्हणून येत्या 17 तारखेला आम्ही अरविंदजी म्हात्रे असो, आमचे सर्व आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, सर्व पनवेलचे नागरिक मोठ्या प्रमाणे आंदोलन करतील आणि ज्याला जो जबाबदार काही आमच्या अनुचित घटना असतील ते महापालिका असेल किंवा सरकार असेल. कारण आज जनतेची अवस्था बघा, पाणी ज्या मूलभूत घटक आहेत, पाणी, शिक्षण, आरोग्य, हे तर जाऊ दे, पण पाणी तरी द्या. खऱ्या अर्थाने जे शिक्षण असो, आरोग्याचे ते सेवा द्यायला पाहिजे आणि मूलभूत घटक आहे पाणी, तोच ही महापालिका असो. कारण या ठिकाणी सर्व सत्ताधारी आहेत, आमदार यांचे आहेत, खासदार यांचे आहेत, मुख्यमंत्री यांचे आहेत, पंतप्रधानांचे आहेत. परंतु या आमच्या सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा न देण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत. म्हणून या सर्व गोष्टीसाठी आम्ही येत्या 17 तारखेला मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आंदोलन करणार आहोत.